तर इथे आत येताना ही सगळी जी चित्र लावली ते बघून ऑलरेडी भूक लागते। आपले गावाकडची कन्सेप्ट वापरलेले पूर्ण जुन्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलाय। ते चिकन मटन जे काही ते पूर्ण चुलीवरती शिजलं जातं, त्याच्यानंतर चुलीवरतीच आपण भाकरी बनवतो। बाजूला इथे मस्तपैकी कुंड्या आणि बांबूचं डेकोरेशन केलंय आणि आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय। तर ही मटणाची डेग जी दिसते ती एकदम फ्रेश उतरली आहे। दादा मला याच्यामधला रस्सा थोडासा टेस्टिंगला मिळेल का? एक सोलकढी देतोय, इंद्रायणी राईस देतोय, त्याच्यानंतर चिकन फ्राय देतो, घरगुती बनवलेला मसाला आहे आणि हाच आपल्या ढवराला चव आणतो। हो, याची चव आपल्या ढवऱ्याला येते। ढवारा मटण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं, आम्ही देखील ऐकलंय आणि पुण्यावरून ढवारा मटण खाण्यासाठी थेट धाराशिवला जाण्याचा आमचा प्लॅन अजूनपर्यंत झालेला नाहीये। जर आपल्या पुण्यातच तुम्हाला ढवारा मटण इथल्या इथेच जर खायला मिळालं तर किती मजा येईल। असंच एक ठिकाण आम्ही तुमच्यासाठी खास शोधून काढलंय। तर इथे ढवारा मटण थाळी तर आहेच आहे, पण त्याच्या सोबतच इथे सगळं जे जेवण आहे ते चुलीवर बनतंय। तर आता तुम्ही म्हणाल की चुलीवर दाखवतात नंतर तर गॅसवरच शिजवतात, अशातला इथे काहीच भाग नाहीये। आणि त्याच्या सोबतच इथे किचन पण आहे, ते तुमच्या समोर आहे। म्हणजे जे पण बनतंय इथे कोणत्याच प्रकारचा छुपा कारभार नाहीये, सगळं तुमच्या समोर आहे। आणि हे आता आपण आज जाऊया आणि इथल्या ढवारा मटणवर ताव मारूया आणि मी तुम्हाला दाखवतो की इथलं किचन कसं आहे आणि इथे कसं जेवण बनतंय। तर इथे आत येताना ही सगळी जी चित्र लावली ते बघून ऑलरेडी भूक लागते। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स, आणि आजच्या या नवीन कोरे एपिसोड मध्ये आपण आलोय ढवारा मटण थाळी खायला। धाराशिव मध्ये नाही तर आपल्या पुण्यातच। चला या आतमध्ये जाऊया आणि इथे आपण जेवणाची मजा घेऊया। चला या। तर एंट्रन्स एकदम जबरदस्त केलंय। बाजूला इथे मस्तपैकी कुंड्या आणि बांबूचं डेकोरेशन केलंय आणि आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय आहे। आतमध्ये इथे तुम्हाला पूर्ण ओपन किचन बघायला मिळेल, म्हणजे जे पण आहे तुमच्या समोर सगळं शिजते आणि तुम्हाला समोरासमोर तिथे दिलं जाते। या आतमध्ये तुम्हाला दाखवतो इथे काय आहे ते। तर तिकडे जर तुम्ही बघाल तर मावश्या भाकरीला बसलेले आहेत आणि हा मस्त प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि प्रशस्त वाटतं एकदम रेस्टॉरंट। त्या बाजूला सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे थाळ्यांचं काउंटर आहे, थाळ्या लागतायत। तर जसं तुम्हाला दाखवलं इथे ओपन किचन आहे। मला वाटत नाही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एवढं मोठं ओपन किचन कोणत्या रेस्टॉरंटला असेल। या आपण इथे बघूया टेबलवर काय लागतं। दादा नमस्कार। नमस्कार दादा, हे ढवाराचं कॉन्सेप्ट जे आपण इथे चालू केलंय त्याच्याबद्दल सांगा। स्मेल तर खूपच जबरदस्त येतोय, कारण जेवण आपण बघितलं तिकडे मागे चुलीवर शिजते। तर काय काय लागतंय आणि आपल्या इथे काय आहे त्याबद्दल सांग। पहिले तुमचं दादा हॉटेल सरपंच मध्ये स्वागत करतो। धन्यवाद धन्यवाद। आपलं ढवारा स्पेशल काय आहे, आपण पूर्ण बोकड या पितळाच्या अंड्यामध्ये शिजवतो। ओके। आपले गावाकडची कन्सेप्ट वापरलेले पूर्ण जुन्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलाय। ते चिकन मटन जे काही ते पूर्ण चुलीवरती शिजलं जातं, त्याच्यानंतर चुलीवरतीच आपण भाकरी बनवतो। अरे वा। त्याच्यामध्ये आपले स्पेशल मटन थाळी आहे, स्पेशल चिकन थाळी आहे, त्याच्यानंतर मासवडी स्पेशल आहे, शेवगा स्पेशल आहे। या पद्धतीने आपण गावाकडच्या फील येली पाहिजे असं केलेलं आहे। चालायचं का आतमध्ये दाखवा चला ना, आम्हाला काय दाखवतो बनतंय कसं काय बनतंय। तर आपण आता किचन मध्ये आलोय, म्हणजे किचन मध्ये ओपन ऍक्सेस असल्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्यांच्या किचन मध्ये येऊन पोहोचता। आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की किचन मध्ये आल्याचा फील देखील येत नाहीये, कारण सगळं समोरासमोर आहे। तर इथे डे पाला आपण अंडीमध्ये चुलीवरती मटन शिजवलेलं आहे पूर्ण, तुम्हाला दाखवतो मी। आहा, जबरदस्त जबरदस्त। त्यानंतर आपण जे भाकरी बनवतो, आपल्याकडे ज्वारी आणि बाजरीची भाकरी आहे, ती सुद्धा आपण चुलीवरती बनवून देतो। त्याच्यावरती आपण स्पेशल तूप लावून देतो कस्टमरसाठी। ही आपली नवीन कन्सेप्ट आहे। सही आहे सही आहे। पिंपरी म्हणजे चिंचवड- डायरेक्ट रेग्युलर भाकरी नाही दिली तर नाही, आपण त्याच्यावरती गरम भाकरी देणार प्रत्येक डिश मध्ये आणि त्याला तूप लावून पण देणार भाकरीवर। जबरदस्त। आता इथे भाकरीवरती बघा तूप लागतंयच आहे। दादांना बोलायची खोटी आहे आणि आता भाकरीची ऑर्डर आली त्याच्यावरती मस्तपैकी तूप लागतंय। आणि अजून काय? हे बघा, या पद्धतीने आपण जे उकडलेलं मटण आहे जे त्या अंडीमध्ये पूर्ण बोकड आपला संपूर्ण एकत्र संपूर्ण बोकड एकत्र शिजवलं जातं, त्यामुळे ते भाजीला चव येते। घरगुती पद्धतीचे सर्व मसाले वापरलेले आपण, कुठलाही मसाला हा आम्ही स्वतः घरी बनवतो, बाहेरनं आणला जात नाही। आणि हाच आपल्या ढवाराला चव आणतो। हो, याची चव आपल्या ढवाऱ्याला येते। तर ही मटणाची डेग जी दिसते ती एकदम फ्रेश उतरली आहे। दादा मला याच्यामधला रस्सा थोडासा टेस्टिंगला मिळेल का? हा आत्ताच उतरवलाय चुलीवरनं, तुम्हाला थोडासा टेस्ट साठी देऊ। नक्की नक्की, अगदी हलका द्या नाहीतर प्यायची पंचायत होऊन जाईल। बस 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 बस, ठीक आहे, टेस्ट करा तुम्ही। आता डायरेक्ट डेग मधून उतरलेल्या रस्स्याची प्लेटमध्ये येईपर्यंत थोडा टाइम जातो, पण डेग मधून उतरून आता एकदम फ्रेश टेस्ट करायला मिळणार आहे। रेग्युलर मटनपेक्षा ढवारा मटनमध्ये पूर्ण बोकड एकत्र शिजल्यामुळे त्याची चव अजूनच जबरदस्त लागते। बरोबर ना दादा? बरोबर बरोबर।
आणि त्याच्यामध्ये आपण स्पेशल चुलीवरती शिजवतो, त्यामुळे त्याची चव अजून वेगळी लागते तुम्हाला. दादा रेस्टॉरंट आपलं कधी सुरू झालंय आणि कितीची सिटिंग आहे आपल्या इथे आता? आपलं रेस्टॉरंट आता 8 तारखेला सुरू झालं. आपल्याकडे सध्या इथे 80 लोकांची सिटिंग आहे हा. आणि फॅमिलीसाठी सेपरेट सिटिंग आहे आपल्याकडे. अच्छा. तिकडे फॅमिलीसाठी 40 लोकांची सिटिंग आहे. आणि आता चिकन मटन तर झालं, पण व्हेजवाले जे माझे मित्र आहेत ते खूप आशेने व्हिडिओ बघतात, त्यांच्यासाठी काय आहे विषय? त्यांच्यासाठी स्पेशल आपण तर मासवडी थाळी ठेवली आहे. हे पण आपल्या इथे बनतं का बाहेरून येतं? नाही, हे आपण स्वतः बनवतो इथं, बाहेरनं वगैरे अच्छा. आणत नाही, इथेच अच्छा. बनलं जातं आणि ते सर्व केलं. त्याच्यानंतर दुसरी आपली व्हेज साठी थाळी आहे, शेवगा थाळी आहे. हे शेवगा सही आहे. म्हणजे जर आता मी तुम्हाला समोरासमोर जर मटन आणि हा जर शेवगा समोरासमोर ठेवला ना, तुम्हाला फरक नाही समजणार. एवढी जबरदस्त बनली आहे शेवग्याची भाजी बघा. म्हणजे व्हेजवाल्यांना पण तीच चव, त्याच लेवलची बोलू शकतो आपण. सेम चव येणार, कारण त्याचा आपण जो मसाला बनवतो घरगुती तो दोन्हीसाठी एकच वापरतो, व्हेज साठी आणि नॉन व्हेज साठी. त्यामुळे दोन्हीची तुम्हाला कलर सेम दिसेल, चव सेम येईल. आणि मासवडी पण तुम्ही बघाल तर विषय तो पण खोल आहे, कारण की ही रेग्युलर मासवडी नाही, बऱ्यापैकी ठीक आहे. म्हणजे असं द्यायची म्हणून दिली जात नाही. 3 पीस येत आहेत याच्यामध्ये आणि ते पण भरगच्च आहेत एकदम. आता बऱ्यापैकी बघून झालेले आहे, तोंडाला ऑलरेडी माझ्या पाणी सुटले, कारण मी मटणाची टेस्ट घेतलेली आहे. चला ना दादा, तुम्हाला आता स्पेशल आमची डवारा मटन थाळी खायला घालतो. नक्कीच. तर इथे आता मटन थाळी लागायला सुरुवात झाली. दादा आपल्या इथे प्राइसिंग राहिली सांगायची, प्राइसिंग काय आपल्या इथे? आपल्या इथं स्पेशल मटन थाळी 430 रुपयाला आहे आणि नॉर्मल मटन थाळी आहे ही 380 रुपयाला आहे. आणि आत्ता कोणती लावता तुम्ही? आता मी लावतोय ती स्पेशल मटन थाळी लावतोय. काय काय येतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बघा, हे मटन फ्राय आहे, हा मटन रस्सा आहे, हा मटन रस्सा झाला. त्याच्यामध्ये एक सोलकडी येते, त्याच्यानंतर आपण एक खिमा देतोय. अच्छा. ही बघा, ही स्पेशल चिकन थाळी आहे. याच्यामध्ये आपण बॉईल अंडा देतोय, सोलकडी देतोय, इंद्रायणी राईस देतोय, त्याच्यानंतर चिकन फ्राय देतोय आणि हे चिकन मसाला चिकनचा आळणी रस्सा देतोय. याची प्राइस फक्त 350 रुपये आहे आपल्या. ही बाजरीची भाकरी आहे, याच्यावरती आपण तूप पण लावून देतो. अरे वा. हा इंद्रायणी राईस आहे. ही झाली तयार आपली स्पेशल मटन थाळी. दादा या, आता तुम्हाला मी डवरा स्पेशल मटन थाळी खायला टेस्ट करण्यासाठी देतो आणि टेस्ट कशी आहे ती सांगा आवश्यक. नक्कीच, चला या. तर ढवारा मटन थाळी जी याची आपण वाट बघत होतो एवढ्या वेळापासून, ती आलेली आहे. मस्तपैकी ताट दिसते बघा, एकदम टेम्पटिंग किती दिसते. तर इथे मटन रस्सा आहे आणि रस्सा आणि पीसेस दोन्ही एकत्र आहेत. त्याच्यानंतर हा सुक्का आहे, मटन सुक्का, आणि किमा दिला गेलाय सोबत मध्ये. या तूप लावलेल्या भाकरी सोबत आपण आता हे मटन टेस्ट करून बघूया. खूपच मस्त चव लागते. थाळी बघूनच माझं पोट आधीच भरलेलं आहे. जसं मगाशी दादाने सांगितलं की याच्यामध्ये पूर्ण जो बोकड आहे तो एकत्र शिजतो. तुम्ही बघू शकता, मटण अलगद जरी तोडलं तरी सुट्ट होतंय सरळ. सुक्कं जे मटण आहे ते पण आपण आता ट्राय करून बघूया. तर आपल्या मटन थाळीमध्ये किमा आपण मागितलेला आहे. त्यांनी जसं सांगितलं त्यांचे इथे 3 ऑप्शन्स आहेत. भाकरी जी आहे ती तीळ लावलेली आहे, चुलीवरची आहे, आणि जर तुम्ही बघाल तर वरून तूप देखील लावलेलं आहे. आणि या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते जेव्हा मटन थाळी बरोबर आपण ट्राय करतोय अल्टिमेट येते. तर इथे मटन थाळी जी आहे ती 380ची आहे आणि चिकन थाळी जी आहे ती 280ची आहे. तर हे ढवारा स्टाईलचं मटन तुम्हाला जर खायचं असेल तर कुठे यावं लागेल? हॉटेल सरपंच वाकडमध्ये तुम्हाला यावं लागेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस देईन. आता या मटन थाळीवर मी ताव मारतो. पुन्हा आपली भेट होईल नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.